पेठवडगाव नगरपालिकेच्या निवडणुकीपासून सुरू झालेला स्थानिक राजकारण चांगलंच चिघळलंय। त्यातून यादव आघाडी आणि युवक क्रांती आघाडी यांचा संघर्ष होतोय। 3 महिन्यांपूर्वी घडलेल्या एका वादग्रस्त घटनेबद्दल पेठवडगाव पोलिसांनी यादव आघाडीच्या नेत्यांविरोधात गुन्हा दाखल केलाय। त्याचा निषेध करण्यासाठी आज यादव आघाडीच्या वतीनं पेठवडगाव बंदची हाक देऊन मोर्चा काढला। 1 डिसेंबर 2025 रोजी घडलेल्या एका घटनेची तक्रार 24 मार्चला पेठवडगाव पोलीस ठाण्यात दाखल झाली। त्यामध्ये माजी पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांच्यासह 27 जणांच्या विरोधात जातीवाचक शिवीगाळ करणं, गळ्यातील चेन काढून घेणं, हातातील अंगठी काढून घेणं अशा तक्रारी नोंदवण्यात आल्या। खोट्या तक्रारी करून यादव आघाडीच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना त्रास देणाऱ्या पोलिसांचा निषेध नोंदवण्यासाठी आज यादव आघाडीच्या वतीनं पेठवडगावमध्ये मूक मोर्चा काढण्यात आला। यादव वाड्यातून निघालेल्या मोर्चात यादव आघाडीचे शेकडो कार्यकर्ते हाताला काळी पट्टी बांधून सहभागी झाले होते। पेठवडगाव शहरातून फिरून मोर्चा नगरपालिका चौकात विसर्जित झाला। 3 महिन्यानंतर पोलिसात तक्रार का दाखल झाली असा सवाल उपस्थित करत नगराध्यक्षा विद्याताई पोळ यांनी पोलिसांच्या पक्षपातीपणाबद्दल निषेध व्यक्त केला। मी पेठवडगावची नगराध्यक्ष म्हणून या मोर्चामध्ये सामील व्हायच्या ऐवजी या पेठवडगावच्या ज्या 26 लोकांच्या वरती, ज्या निरपराध लोकांवरती जे गुन्हे दाखल झालेले आहेत त्या गुन्ह्यांना वाचा फोडावी आणि परत हा प्रकार प्रशासनानं सर्वसामान्य लोकांच्या बाबतीत करू नये म्हणून आम्ही त्या सर्वांनी हे पाऊल उचललेलं आहे आणि हा मोर्चा अतिशय यशस्वी झाला आहे। महिलांनी अतिशय पाठिंबा दिलेला आहे, त्याचबरोबर तरुण वर्ग, पुरुष वर्ग सगळे आमच्याबरोबर सहभागी झालेले आहेत। या मोर्चामध्ये माजी पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ, पेठवडगावचे उपनगराध्यक्ष जवाहर सलगर, माजी नगराध्यक्षा विजयादेवी यादव यांच्यासह सर्व नगरसेवक, नगरसेविका आणि यादव आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। दरम्यान पोलीस ठाण्यातील तक्रारीमुळे संपूर्ण शहराला वेठीस धरू नये असं आवाहन विरोधी युवक क्रांती आघाडीच्या वतीनं करण्यात आलं होतं। तरीही आजच्या बंदमध्ये पेठवडगावमधील व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला। त्यातून लाखो रुपयांची उलाढाल ठप्प झाली।